नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. मोहनपूर त्रिपुरा येथे आदे शंकराचार्य जयंतीचे औचित्य साधून माता चिन्मयी सौंदर्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कुंभाभिषेक सोहळा आज अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. तर पाहूयात आजची सभा. या सोहळ्यामुळे परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या भव्य धार्मिक सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेना रेड्डी नालू तसेच त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉक्टर माणिक शहा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आवश्यक असलेले सर्व वैदिक विधी नेपाळमधील विद्वान पुरोहितांच्या हस्ते पार पडले. मंत्रोच्चार, हवन, यज्ञ आणि विविध धार्मिक परंपरांनुसार हा सोहळा विधिवत पार पडण्यात आला. कुंभाभिषेकाच्या वेळी मंदिराच्या शिखरावर पवित्र जलाभिषेक करण्यात आला, ज्यामुळे वातावरणात भक्ती आणि श्रद्धेची अनुभूती निर्माण झाली. या प्रसंगी मान्यवरांची मंदिराच्या स्थापनेमागील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. डॉक्टर मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात भारतीय संस्कृतीत मंदिराचे स्थान आणि समाज जीवनात अध्यात्माचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. तसेच डॉक्टर माणिक शहा यांनी राज्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. या सोहळ्याला मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमामुळे मोहनपूर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मंदिर भविष्यात आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक ठरला आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.